नमस्कार. ही सृष्टी एक चक्र आहे. या ठिकाणी प्रत्येक जीवजंतूला जगण्याचा निसर्गाने मूलतः अधिकार दिलेला आहे. मात्र या निसर्गावर मात करण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न माणूस करू लागला आणि आपल्या समोर पर्यावरणाचा ऱ्हास होऊन आज अनेक संकट उभी राहिली. काल आलेलं निसर्ग चक्रीवादळ असेल, मागच्या आठवड्यात आलेलं अम्फान असेल, या अनेक विध्वंसक प्रवृत्ती केवळ माणसाच्या वैयक्तिक अजाणिवेमुळे निर्माण झाल्या आणि म्हणूनच अनेक संकट निसर्गाच्या हानीमुळे तुमच्या माझ्या समोर आज उभी राहिलीत. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. या विशेष चर्चेमध्ये आज मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज सिंधुदुर्ग लाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत श्री पंचम खेमराज वरिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे विभाग प्रमुख डॉक्टर शिवराम ठाकूर सर. सर नमस्कार. सर गेल्या 35 वर्षापासून भूगोल या विषयाचं अध्यापन करतात. सोबतच मुंबई विद्यापीठाच्या विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चर्चेमध्ये सुद्धा सरांनी सहभाग नोंदविला आहे. एवढेच नव्हे तर जवळजवळ 42 अभ्यासक्रमाची आणि अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर संदर्भ साहित्याचं विपुल लेखन सुद्धा सरांनी केलेलं आहे. पर्यावरणाच्या तज्ञ मार्गदर्शकांमध्ये सरांना आवर्जून सरांचा उल्लेख केला जातो. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्याला चर्चेत लाभलं. मी सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीनं पुनश्च डॉक्टर S.A. ठाकूर सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. सर आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. नेमकी जागतिक पर्यावरण दिवस ही संकल्पना कशी अस्तित्वात आली? मुळात मनुष्य जीवसृष्टी निर्माण झाल्यानंतर ज्या संपूर्ण या पर्यावरणाशी एकरूप राहत असताना एक वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मानवानं हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचा माणूस की जो आदिमानव म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण निसर्गामध्ये अगदी निसर्गवादानच वागत होता, की ज्यामध्ये निसर्गानं जसं ठेवलं तसं त्या ठिकाणी राहायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे याप्रमाणे तो वावरत होता. पण काळ बदलत गेला आणि बदलत्या काळाबरोबर मानवाचा हळूहळू विकास होत गेला. या विकासातूनच त्याने जे पाऊल टाकलं ते शक्यतावादाकडे. आणि या शक्यतावादामध्ये माणसानं मी ज्या पद्धतीनं निसर्गानं ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं वागण्यापेक्षा थोडं जरा वेगळं काहीतरी करून पाहू का, ही एक ज्या वेळेला त्याला कल्पना सुचली त्यावेळेला त्याने अनेक बदल करायचा प्रयत्न केला. पण ह्या बदला सुद्धा मध्ये होत असताना ही फक्त पॉसिबिलिटी होती आणि त्याच्याकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा त्याच पद्धतीनं होता. पण जसजशी उत्क्रांती होत गेली त्या उत्क्रांती बरोबर वेगवेगळ्या वैज्ञानिक तांत्रिक प्रगतीकडे माणूस झेपावू लागला. अनेक पद्धतीनं त्याने बदल करून आणलेत आणि या बदलातून जो माणूस या तिसऱ्या स्टेजमध्ये आला की ज्याला आपण ऐच्छिकवाद म्हणतो. या ऐच्छिकवादामध्ये माणूस निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. मी म्हणतो म्हणून ही जी काही कन्सेप्ट की ज्याला एक आपल्याला बौद्धिक विकास झाल्यानंतर त्याला जो अहम, या अहम मध्ये त्या ठिकाणी माणसानं निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला. पण हे करत असताना तो एक विसरला की मी एक पर्यावरणाचा घटक आहे आणि या पर्यावरणाचा घटक असल्यामुळे पर्यावरणाशी सामावून घेऊन जुळवून घेऊन त्या ठिकाणी वागण्याचं सोडून मी पर्यावरणाला झुकवणार, ही ज्या वेळेला कल्पना आली त्यावेळेला इथून खऱ्या अर्थानं संपूर्ण सजीव सृष्टीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. आणि हे करत असताना जिथं आपण ज्या पद्धतीनं वागलं पाहिजे, निसर्गाचे नियम आहेत, हे निसर्गाचे नियम आपण तोडायचा प्रयत्न केला आणि ते तोडायचा प्रयत्न केल्यानंतर या संपूर्ण मानव जातीला जो एका वेगळ्या संकटातून त्या ठिकाणी जावं लागलं त्याचा पुनर्विचार हा सुद्धा मानवालाच करावा लागला. आणि मग एन्व्हायरमेंट आपल्याला वाचवता कसं येईल, पर्यावरण आपल्याला कसं वाचवता येईल हेही तो शोधू लागला. पण शोधता शोधता हेही विसरत होता की सेल्फ डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, स्वयंविकास ज्याला आपण म्हणतो, या स्वयंविकासाच्या अधीन तो एवढा झाला की मी म्हणेन तेच. पूर येतो आहे, पाणी येत आहे, जात आहे, ते नदीपात्र म्हणून आहे. पण नदीपात्रामध्ये मी घर बांधतो आणि त्या ठिकाणी भर टाकायला लागलो तर ती जी असेल हे नदीपात्र बदलणार. ते बदलायचा त्याने प्रयत्न केला. पण निसर्ग शेवटी संपूर्ण निसर्ग हा स्वतः तोल सांभाळत आहे. तो एक निसर्ग हा नियंत्रक आहे, कंट्रोलिंग फॅक्टर आहे. अति झालं की त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी
बॅलन्स करण्याचं काम हे स्वतः निसर्ग करतोय. आणि ह्या सगळ्यातूनच पुन्हा एकदा त्याला त्याची जी जोड देण्याच्या दृष्टीनं म्हणून आजचा जो दिवस आहे हा पर्यावरण दिवस म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाळावा लागला. पूर्वीचा माणूस हा निसर्गामध्येच वावरत होता, त्यावेळेला हे त्याला दिन पाळायची काहीही गरज नव्हती. आणि म्हणून पर्यावरण दिवस हा जाणीवपूर्वक म्हणजे आपण केलेल्या चुकीची परतफेड करण्याच्या दृष्टीनं किंवा पश्चातापाचं एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी फळ स्वतःहून त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आपण पर्यावरण दिन हे साजरे करायला लागलो. धन्यवाद सर. माणूस निसर्गावर मात करायला लागला आणि म्हणूनच गेल्या वर्षी आलेला महापूर, नुकताच येऊन गेलं निसर्ग, त्याच्या अगोदर आलेला अम्फान आणि आपण रोज ज्याला महामारी म्हणतो त्या कोरोनाच्या रूपी राक्षसाला आपण भेडसावत आहोत. मित्र हो, हे सगळं करत असताना अनेक शहरांमधलं सिमेंटचं जंगल उदयास आलं आणि आपलं नैसर्गिक जंगल हे नष्ट झालं. सर, हा जो ऱ्हास आहे ह्या विकासाच्या नावाखाली अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये लाखो हजारो झाडांच्या कत्तली झाल्या, याचा काही विपरीत परिणाम? निश्चितपणे. कारण निसर्ग शेवटी म्हटल्यानंतर आपण आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणतो, पर्यावरण ज्याला आपण म्हणतो सभोवतालची परिस्थिती. पण सभोवतालच्या परिस्थितीमध्ये आपण एवढं संकुचित झालेलो आहोत की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की सेल्फ डेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट करा, स्वयंविकास साधण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्यापुरतं बघायला लागलो. आजूबाजूला काय याचा आपण विसर पडला. आणि ते करत असताना आपण अगदी खेडी सोडून शहरांकडे जायला लागलो. विकासाच्या नावाखाली आपण त्या ठिकाणी एकत्रित झालो. पण या सगळ्या याच्यातून जी गर्दी झाली, या गर्दीतून त्याच्यातून येणारं मग त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अगदी पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं आणि ह्या पायाभूत सुविधा निर्माण करत असतानाच त्या ठिकाणी आपण ज्या असलेल्या पर्यावरणाचा आपण ऱ्हास करायला लागलो, तो ऱ्हास करत असताना संपूर्णपणे आपण विसरलो की ह्याचा आपण एक घटक आहे. मी मगापासून पुन्हा सुद्धा तेच म्हणेन की पर्यावरणाचा आपण एक घटक आहोत, पण हा घटक आहे हे आपण विसरायला लागलो. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी असताना जी आपण सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभी केलेली आहेत किंवा असलेले डोंगर साफ करून त्या ठिकाणी आपण घरं बांधायला लागलो, बिल्डिंगा उभ्या करायला लागलो, अगदी वस्ती करायला लागलो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या सगळ्यांचा जो परिणाम आहे हा परिणाम आपण पर्यावरणावर एक विघातक परिणाम व्हायला लागला. जीवजंतू, वन्य प्राणी असतील, ते वन्य प्राणी आज वस्तीमध्ये घुसायला लागलेत. हे घुसण्याला कारण आपण आहोत की त्यांचं त्या ठिकाणी असणार, त्यांचा अधिवास ज्याला आपण म्हणतो की त्याचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रत्येक पशुपक्ष्यांचा असणारा अधिवास, जगण्याचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार त्यांनाही आहे. पण त्याच्यामध्ये आपण घुसायला लागलो आणि त्याच्यामध्ये घुसल्यानंतर त्यांचा अधिवास आपण बिघडायला लागलो. मग ते आमच्या अधिवासामध्ये येणारच ना, मग त्यांनी जावं कुठे. नाही तर परवाचं कालचं उदाहरण बघितल्यानंतर केरळचं अन्ना हत्या ती की अन्नासाठी म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर मानवी कृती एवढी भॅड झालेली आहे की त्याला त्या ठिकाणी कुठेही त्या वन्य प्राण्यांचा म्हणा किंवा पशुपक्ष्यांचा म्हणा कुठेही विचार नाही. सहज म्हणून त्या ठिकाणी दिलं जाणार. मुक्या प्राण्याला माहिती नाही की हे काय आहे. माणूस असता तर त्या ठिकाणी त्याने अगदी चिकित्सक बघितलं असतं खरंच याच्यामध्ये काय नाही ना, पण त्याला मुक्या प्राण्याला विचारायला माहिती नाही. त्याने अन्न म्हणून त्या ठिकाणी ते ठेवलेलं अन्नच त्या ठिकाणी घेतलं, खाल्लं. खाल्ल्यानंतरचे परिणाम आपण संपूर्ण सगळ्या अख्ख्या देशानं बघितलेले आहेत की काय झालेलं आहे. मग या पद्धतीनं माणूस ज्यावेळेस वागायला लागलेला असेल तर त्या मुक्या प्राण्यांनी काय करावं, कुठे जावं. पण त्यांना आज सांभाळण्याची आपल्याला गरज आहे. आपण आपल्या विकासाच्या नावाखाली जे काय आज आपण करतो ही कुकर्म म्हणावं लागतील आपल्याला की ही कुकर्म आपल्याला थांबवली पाहिजेत. स्वतः जगा, इतरांना जगू द्या, हा मंत्र घेऊन जर आपण पुढे गेलो तर ह्या पर्यावरणातील असणारे हे जे काय आपण जे काय रास चालवले आहेत हे रास थांबतील, किमान कमी तरी होतील. निसर्गाने मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला, परंतु स्वार्थी वृत्ती असलेला माणूस हा निसर्गावर मात करायला निघाला. आणि म्हणूनच प्रत्येक प्राण्याची आज जी अवस्था आपण करून ठेवलेली आहे, माणसाच्या वस्तीमध्ये बिबट्या आढळतो, माणसाच्या वस्तीमध्ये हत्ती येऊन जातो, ही द्योतक निसर्गावर मात करण्याचा बालिश प्रयत्न करणाऱ्या माणसाला पुढील काळामधली एक चेतावणी आहे. सर, मला सांगा, हे जे अम्फान आलं, हे जे निसर्ग आलं, ही निसर्गाची ऱ्हास असलेली किंवा निसर्गाची हानी असलेली ही द्योतका आहेतच. काल आलेला निसर्ग असेल किंवा मागच्या 15 दिवसापूर्वी आलेलं अम्फान असेल, सर, हे मुळात पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचं आणि ते समूळ उच्चाटन करण्याचा जो बालिश प्रयत्न मानवाने केला आहे हे त्याचं द्योतक आहे असं मला वाटतं. आपणही ते सांगितलं.
परंतु येणाऱ्या काळामध्ये ही जी निसर्गाची हानी आहे ही रोखण्यासाठी एक पावलं आपण काय केलं पाहिजे? निसर्ग, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा स्वतःचा कंट्रोल फॅक्टर आहे, नियंत्रक आहे. वाढलेल्या गोष्टी कमी करणं, कमी झालेल्या गोष्टी वाढवणं म्हणजे संतुलन राखणं. पण मानवी हस्तक्षेप जो झालेला आहे, या मानवी हस्तक्षेपातून जे वेगवेगळे परिणाम आपल्याला दिसायला लागलेत, या परिणामापैकी ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, जागतिक तापमान वाढ, त्यानंतर ओझोन वायूचा विलय वगैरे जे आहेत, कार्बन मोनॉक्साईड, ह्या सगळ्यांच्या मधून त्या ठिकाणी असणारे जे दुष्परिणाम आहेत, या दुष्परिणामांचा एक उदाहरण म्हणून की त्याला आपण निसर्गातील असलेल्या ह्या सगळ्या गोष्टींना एक मानवी, मी मगाशी म्हटलं की कुकर्म ज्याला म्हटलेलं आहे, या कुकर्मांचा असणारा तो जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट त्याच्यातून येत जातो. कालचं निसर्ग हे वादळ बघितल्यानंतर किंवा तिथं असणारे, आपण बऱ्याच वेळेला ज्या वस्त्या केल्यात, ह्या वस्त्या करत असताना पूर्वीच्या वस्त्या ह्या सुरक्षित स्थळी होत्या. बरोबर. आजची जी वस्ती आहे किंवा आपण जी शहरं वसलेली आहेत, ही सुरक्षित स्थळी आहेत का? नाहीत. मग आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहोत की जी असुरक्षित स्थळं आहेत तिथं गेलेलो आहोत. निसर्गातील चक्र हे सतत चालूच आहे. मग त्याला आपत्ती आपण कधी म्हणायला लागलो? नैसर्गिक आपत्ती आपलं नुकसान झाल्यानंतर. मग हे नुकसान होण्यासाठी आम्ही तिथं का गेलो आणि म्हणून नुकसान होतंय ना. विकासाच्या नावाखाली आपण त्या ठिकाणी जाऊन पोचायला लागलो, त्या ठिकाणी नदीमध्ये भर घालायला लागलो, समुद्रामध्ये भर घालायला लागलो, तिथं वस्त्या तयार करायला लागलो, तिथं त्या ठिकाणी कारखाने काढायला लागलो, अतिक्रमण हे निसर्गावर केलेलं आपण अतिक्रमण आहे. आणि या अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी आपल्याला ही घडणारी चक्र ही आपल्याला नैसर्गिक आपत्ती वाटायला लागली. मुळातच आपण जर सेफ साईडला असतो तर ही येणारी वादळ येतील जातील सगळं काय होत जाईल, नैसर्गिक चक्र म्हणून आम्ही त्याच्याकडे आणि एका आनंदानं बघू, अरे वा निसर्ग बॅलन्स राखतोय. पण हे न होता त्या पद्धतीने गेलेलं आहे. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने गेलं पाहिजे की निसर्गाला समजून घेऊन निसर्गाप्रमाणेच आपल्याला वागलं पाहिजे. निसर्गाच्या असलेल्या सुरक्षित स्थळांच्याच ठिकाणी आपल्याला राहिलं पाहिजे. शेती करत असताना ती सुद्धा ठरलेल्या जागेवरच करायला पाहिजे. डोंगर उतार कापून त्या ठिकाणी आपण शेती करायला लागलो तर त्याचं भूस्खलन होणारच ना. मग हे भूस्खलन झाल्यानंतर होणाऱ्या शेतीचं नुकसान ही मी नैसर्गिक आपत्ती का म्हणावी? पाऊस पडणारच आहे, हे आम्ही आमच्यावर ओढून घेतलेले. आणि हे जर आपण थांबवलेलं नसेल तर इथून पुढे होणारा हा जो रास ज्याला आपण म्हणतो, हा पर्यावरणाचा रास वाढत जाईल आणि येणारी संकटही याच्याही पेक्षा आपल्यावर येत राहतील. त्यांची जबाबदारी आपलीच राहणार आहे. निसर्गाचं असणारं चक्र सतत चालूच राहणार आहे आणि ते आपण थांबवण्याचा प्रयत्न कुठेही करणार नाही आहोत आणि करताही येणार नाहीत, कारण आपण एक अल्पसा घटक आहोत त्याचा. निसर्ग हा कंट्रोलिंग आहे. निसर्ग हा सर्व विश्वाचा कंट्रोलिंग आहे. आपण निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपल्या पापाची फळं आपल्याला आज भोगावी लागत आहेत. सरांनी सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग असेल, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती असेल किंवा ओझोनला पडणारे छिद्रे असतील, अशा अनेक विघातक घटकांचा निर्माता माणूस आहे. आणि म्हणून बहिणाबाईंच्या शब्दात अरे माणसा माणसा कधी होशील माणूस अशी म्हणण्याची वेळ सुद्धा सर आज आलेली आहे. सर पुढचा प्रश्न, आपण ज्या कोकणात राहतो, हा कोकण म्हणजे पृथ्वी तलावरचा एक स्वर्ग. निसर्गाने अत्यंत भरभरून दिलं, परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये कोकणामध्ये वेगवेगळं मायनिंग असेल, वेगवेगळे प्रकल्प असतील, अशा वेगवेगळ्या अपघटकांमुळे किंवा अपप्रवृत्तींमुळे आपण कोकणातला पूर्वीचा पाऊस आणि आताचा पाऊस याबद्दल जर अभ्यास केला, एक पर्यावरणाचा अभ्यासक म्हणून सर तुम्ही या घटनेकडे कसं बघता? कोकणाला निसर्गानं भरभरून दिलेला आहे, याच्यामध्ये वादच नाही. त्याचबरोबर त्या ठिकाणी कोकणचा विकास झाला पाहिजे ही कन्सेप्ट सर्वांना मान्य आहे, त्या पद्धतीने गेलंच पाहिजे. पण ते करत असताना आपण पर्यावरणाला पूरक असणारे जे काही उद्योग असतील ते उद्योग या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पर्यावरणाला बाधा येईल अशा पद्धतीनं जर आपण कृती करायला लागलो तर त्यातून त्या ठिकाणी होणारे दुष्परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. आणि मग त्याला आम्ही पुन्हा एकदा म्हणणार आहोत की नैसर्गिक आपत्ती म्हणून. मायनिंग सारखा विषय आहे. मायनिंग आहे याचा वापर कितपत करावा, कुठपर्यंत थांबावं, किती त्याचा उपभोग घ्यावा किंवा किती ते काढावं, याला कुठेतरी लिमिट असलं पाहिजे. विकास करायचा म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपण उपभोग घेतलाच पाहिजे. पण उपभोग घेत असताना तो उपभोग घेताना अति होता कामा नये. निसर्गाचा समतोल कुठेही ढळता कामा नये ही काळजी घेतली तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला विकासाला एक पूरक ठरेल. चिरेखाणी वगैरे आता सध्याच्या अस्तित्वात जोरात चाललेलं असणार.
मी म्हणेन की जिथं कातळ भाग आहे की ज्याच्यावर त्या ठिकाणी कुठेही झाडं नाहीत, अगदी असतील कमी आहेत, ती आपण अत्यल्प तोडत नाही, अत्यल्प, की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाला मोठाशी बाधा होणार नाही, या चिरेखाणी जर व्यवस्थितरित्या जर डेव्हलप केल्या तर त्यातून जी तलाव टाईप त्या ठिकाणी तयार होतील, ज्याला आपण शेततळी तयार करतो, यापेक्षा इथे आपण चिरेखाणी काढल्या, तिथं त्या ठिकाणी शेततळ टाईप त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या ज्या तळी तयार होतील, या तळ्यामध्ये असलेलं पावसाचं पाणी जर आपण साठवलं तर ज्या कातळ भागावर पाऊस पडून गेल्यानंतर एकही थेंब दिसत नाही, तिथे हजारो लिटर पाणी आपण स्टोअर करू शकतो, की ज्याचा वापर तिथून पुढे मागे आपण लावलेलं इथं जे कृषी क्रांती ज्याला म्हणतो, या कृषी क्रांतीला पूरक अशा पद्धतीनं आपण कातळ भागावर हे फलोद्यान सहजपणे फुलवू शकू. एका बाजूला आपण चिरेखाणीतून चिरे मिळवलेत, तो बिझनेस केला, दुसऱ्या बाजूला पाणी स्टोअर केलं, पर्यावरणाला पूरक, त्याच्या खाली असणाऱ्या सगळ्या गावांना त्या पाण्याचा उपयोग होईल, त्यांच्या वॉटर लेवल वाढतील आणि हेच पाणी पुन्हा एकदा आपण त्या फलोत्पादनासाठी वापरू. हे चक्र आपण तयार केलेलं असलं पाहिजे आणि याला आपण म्हणणार सस्टेनेबल डेव्हलपमेंट, की ज्याला आपण चिरंतन विकास आणि हा चिरंतन विकास करण्यासाठी आज कोकणामध्ये कितीतरी सोर्सेस आहेत, पण त्या सोर्सचा आपण एका वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला बदललेला आहे. अगदी आजचा युवक जर बघितला तर त्याकडे ढुंकूनही बघत नाही, मी तर म्हणेन की ढुंकूनही बघत नाही. आणि त्याला आज ज्या सुशिक्षित आज ज्याला आपण बेरोजगार वगैरे म्हणतो, या सुशिक्षितानं त्या तरुणाईनं जर त्याच्याकडे एका वेगळ्या अँगलने जर बघितलेलं तर अतिशय समृद्ध असलेला हा कोकण अजूनही समृद्ध होईल. कुठेही शहराकडे धाव घेण्याची त्याला गरज भासणार नाही. शहरामध्ये फक्त एक लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, ही लाईफस्टाईल कोकणापेक्षा एक वेगळी आहे आणि ते अट्रॅक्शन आहे. पण याच्याऐवजी जर पैसा नसेल तर त्या ठिकाणी आपण लाईफस्टाईल तयार करू शकत नाही. मग कोकणातच जर हा सोर्स त्यांना मुलांना जर मिळालेला असेल, त्यांनी बघण्याचा जर दृष्टिकोन बदललेला असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपण हे फुलवू शकतो. आज कोरोना आल्यामुळे त्या ठिकाणी त्या असलेल्या ह्या महामारीमध्ये तिथं असणारी शहरं आज बंद झालीत, ग्रामीण भाग मात्र आज अजूनही चालू आहेत. अगदी आवर्जून मी त्याचा उल्लेख करेन. पुन्हा गांधीजीने ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की खेड्याकडे चला, त्या पद्धतीनं आज लोक खेड्याकडे यायला लागलेले, त्यांना त्या ठिकाणी आपण प्रोटेक्ट केलेलं असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या असलेल्या संसाधनांचा योग्य पद्धतीनं जर आपण वापर करून दिला तर निश्चितपणे कोकण आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं समृद्ध होईल. जसं आज प्रत्येक जण म्हणतो की कॅलिफोर्निया, पण कॅलिफोर्निया काय हेच माहिती जर नसेल तर कॅलिफोर्निया करणार काय? आणि म्हणून तिथं समजून घेणं गरजेचं आहे. कोकणातील असलेल्या ह्या सगळ्या संसाधनांचा जर आपण योग्य पद्धतीनं वापर केलेला असेल तर निश्चितपणे आज असलेल्यापेक्षा आपला असणारा इकॉनॉमिकल ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, ही निश्चितपणे पुढच्या पिढीला आणि चिरंतन विकासासाठी हातभार लावणारं ठरणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी किंवा कोकणाचा कॅलिफोर्निया करण्यासाठी असलेले उद्योग, असलेला जो संचय आहे, मानवी संचय आहे, त्याचा विधायक वापर केला तर ठाकूर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण निश्चितच एक चांगला कॅलिफोर्निया करू शकतो. मित्र हो, असं म्हणतात की हा नाश थांबवा, भूमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा लोकसंख्येच्या जनसंख्येच्या भाराने रडते आहे. आज सर लोकसंख्या ही खूप वाढली, तो एक मोठा प्रश्न आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या किंवा वायू प्रदूषण, जल प्रदूषण ही जी काही निर्माण झाली, या सगळी निर्माण होण्यामागची भूमिका किंवा मानवाची जी ग्रोथ आहे ती थांबण्यासाठी किंवा एक विकासाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या किंवा पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आपल्याला सांगता येतील. आपल्या मते अशा उपाययोजना सांगा. पर्यावरणातील ऱ्हास थांबवण्यासाठी मुळात प्रत्येक व्यक्तीनं, ज्याला आपण स्वतःचा विकास साधत असताना हा विकास साधण्यासाठीच जिथं जिथं जी साधनं उपलब्ध असतील त्या साधनांचा सुयोग्य पद्धतीनं वापर करणं, विधायक सुयोग्य पद्धती. कारण कुठलीही वस्तू ही वस्तू म्हणून त्या ठिकाणी न राहता ती साधन म्हणून उपयोगात आणणं गरजेचं आहे. आणि ती साधन म्हणून वापरत असताना तिचा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे, काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे, काटकसरीनं वापर करणं गरजेचं आहे. आणि असं जर केलेलं असेल, कुठली काही जमीन असू दे, जमिनीचा वापर सुद्धा आपण त्या पद्धतीनंच केलेला असला पाहिजे की जो रास्त वापर, सुयोग्य वापर. तर त्या ह्याच्यासाठी असणाऱ्या सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत आणि पण लावली पाहिजे. हा निश्चितपणे
कोकणामध्ये झाडी भरपूर आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. रेन हार्वेस्टिंग आपण करायला गेलो तर ओव्हरफ्लो होत आहे, हे पण किती दिवस? जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत. पावसाळ्यानंतर काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून तिथं पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या ज्या काही योजना आहेत, या योजना प्रत्येकानं कुठेही शासनाच्या याच्यावर डिपेंड राहण्याची गरज नाही. स्वतः जिथं जेवढं जे काय असेल तेवढ्याला त्या ठिकाणी अडवा, तिथे तिथे त्या पद्धतीनं बंदिस्त करा, मुरवा, पुढे जाऊ द्या, की त्याच्यातून त्या ठिकाणी आपोआपच ज्या अंडरग्राऊंड वॉटर आणि सगळ्यात, कारण पाण्याला जीवनच म्हटलेलं आहे, याच्यावरच सगळं डिपेंड आहे. आणि कोकणात तर त्या पद्धतीनं सगळं संपूर्ण गरजेचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये घे म्हणून पाणी, आणि उन्हाळा आला की पुन्हा आपल्या सगळ्या माता भगिनी ह्या पुन्हा हंडा कळशी घेऊन कित्येक किलोमीटर चालताना दिसत आहेत. कुठे असेल तेवढ्याच पाण्याचा वापर करायचा प्रयत्न, हे सगळं वाढवणं गरजेचं आहे. आणि पाण्याला सगळ्या पद्धतीने त्या पद्धतीनं आपण जपणूक करून त्याची त्या स्टोरेज ज्याला आपण म्हणतो, मगाशी मी म्हटलं चिरेखाणी, माळरानावरचं म्हणजे तिथं उघड्या कातळ भागावर असणारं ते जे पाणी आहे, हे पाणी जर आपण स्टोअर केलं तर खाली असलेल्या पायथ्या लागत असलेल्या सगळ्या गावांना उपयोग होतोय. पण त्या पद्धतीनं आपण हे सगळे उपाय आणि सगळ्या साधनांचा वापर हा सुयोग्य पद्धतीनं करणं, कारण नुसती संपत्ती नको आहे, ती साधन संपत्ती कन्वर्ट झालेली पाहिजे, साधन संपत्ती असली पाहिजे. म्हणजे वापर होणं गरजेचं आहे, पण सुयोग्य पद्धतीनं वापर, काळजीपूर्वक वापर, जपून वापर केलेला असेल तर निश्चितपणे आपल्याला या पर्यावरणाच्या दिनानिमित्त किंवा तिथून जे आपण म्हणतो या कन्सेप्ट खऱ्या अर्थानं उपयोगात येतील. सर, एक प्रश्न आहे, विविध महानगरांमध्ये जे उद्योग चालतात, या औद्योगिक क्रांतीमुळे निघणारा धूर असेल किंवा त्यांच्यातून जे निघणारे केमिकल असेल ते वाहत जाऊन कुठेतरी नदी नाल्यात जातं, पुढे ते जाऊन समुद्रात जातं. तर याचा जो अपव्यय आहे किंवा याचा जो दुष्परिणाम आहे तो अशा जलचर प्राण्यांवर सुद्धा होतो. आपले मत? निश्चितपणे कारखानदारीतून त्या ठिकाणी होणारं पोल्युशन, मग ते हवेचं असू दे, जलप्रदूषण असू दे, भूमी प्रदूषण असू दे, ह्या सगळ्या याच्यातून त्या ठिकाणी होतं, हे निश्चितपणे आहे. ज्या ज्या पद्धतीनं हे प्रदूषण होतं किंवा त्याला जबाबदार ठरतात, त्या प्रत्येकानं जर काळजी घेतली की मी या पद्धतीनं, म्हणजे ज्याला आपण पोल्युशन नियंत्रक ज्याला म्हणतो, हा कंट्रोलर हा जर कंट्रोलर केलेला असेल तर त्या पद्धतीनं तिथं जाणार, पुढे त्याचा दुष्परिणाम होणारच नाही. होतील पण काही प्रमाणात होतील. आता पाणी बाहेर पडणारं सांडपाणी किंवा कारखान्यातून वेस्टेज असलेलं ते रिसायकलिंग करा, फिल्टर करा, पुन्हा तुम्हाला वापरता येत असेल तर वापरा, पुनर्वापरासाठी करा, नसेल तर त्याचं प्लास्टिकचा वापर थांबून निश्चितपणे की त्या ठिकाणी असणारं हे कितपत कुठल्या गोष्टीसाठी वापरता येतं, पिण्यासाठी वापरता येणार नसेल, पण शेतीसाठी वापरता येतं का, मग शेतीकडे द्या ना, ते झाडांसाठी घ्या किंवा कुठल्या पद्धतीनं. तर हे रिसायकलिंगचं त्या ठिकाणी झालं पाहिजे. प्लास्टिक सारख्या वस्तू त्या ठिकाणी आज आपण नको ना वापरूया. आज आपल्याकडे कोकणामध्ये कितीतरी सुपारी आहे, सुपारीची असणारी ती जी ज्याला आपण बांबू पासून सगळ्या असलेल्या त्या जर वस्तू तयार केल्या तर त्याला पर्याय म्हणून आहे ना, बांबू पासून आहे. बांबू लागवड या ठिकाणी अशी नुसतं लावलं की त्या ठिकाणी वाढतंय, त्याला काय करावं लागतं, नैसर्गिक आहे. या सगळ्यांच्यातून त्या ठिकाणी त्याला म्हणजे पर्यायी वस्तूंचा त्या ठिकाणी आपण वापर केलेला असला पाहिजे. आणि तो जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला ह्या पर्यावरणाला वाचवता येणार. पर्यावरणाला वाचवण्यासाठी आहे त्याचा पुनर्वापर करा. नैसर्गिकरित्या जी संपत्ती आहे ती साधन संपत्तीमध्ये कन्व्हर्ट करा. भूगोल या विषयाचे गाढे अभ्यासक आज आपल्या सोबत होते. अत्यंत अभ्यासू, अत्यंत चक्षु वृत्तीने सरांनी आज आपल्याला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जो मोलाचा सल्ला दिला आहे. सर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं म्हटलं जातं की मीच माझा रक्षक, तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा मीच पर्यावरणाचा रक्षक ही संकल्पना उदयास आणूया. आपण कुठेही जाऊ नका. सिंधुदुर्ग लाईव्हच्या या चर्चेमध्ये आपलं पुनश्च स्वागत. सर, आपण सिंधुदुर्ग लाईव्हला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद.